सगुणा, तू लाजलीस ना? खूप गोड दिसतेस. काय करताय? सोडा. सोडा ना. अगं सोडा. अगं निरोप नाही द्यायचा का मला? सगुणा, आले का लक्षात तुझ्या? सगळ्यांचा मान ठेवून राहा. आणि आईने काही बोल लावले तरी मनास लावून घेऊ नको. अनंताची काळजी घे. हो हो. सगुणाताई, सुभद्रा काकू येत आहेत. माईने लवकर बोलाविले आहे. हो. काय ग रमा, कुठे हरवलीयस? मी समोर आहे आणि तुला दिसतच नाहीये. दुर्गा अक्का, काय ग? सगुणाताई हसत का होत्या? म्हणजे रावजी दादांनी त्यांचा हात पिरगळला तरी त्या हसतच होत्या. काय 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 म्हणालीस? हो, ते दोघे काय काय करत होते ते दोघे? रावजी दादांनी सगुणाताईंचा हात अगदी घट्ट धरला होता आणि मग पिरगळला तरी पण सगुणाताई हसतच होत्या आणि रावजी दादा सुद्धा हसत होते. अहो वहिनी, लक्ष कुठे तुमचं? भाकरी जळली ना. वहिनी, अहो बापले गेलेत ना पुण्यास. काहीतरी मार्ग नक्की निघेल. आपण इथे काळजी करून काही होणार आहे का? तुम्ही उठा बरं, मी करते भाकरी. नाही नाही, उठा, तुम्ही दुसऱ्या कामाला लागा. उठा, मी बघते भाकऱ्यांचं. उठा. आणि पुण्यास जावई बापूंना भेटणार आहेत ना ते? मोठाच आधार आहे होतो. केशव, काय चालले आहे? कशाला उठवतायस त्याला? झोपलाय ना तो? जेव्हा जागा असतो तेव्हा कोणी घ्यायला मागत नाही त्याला. जा बरे बाहेर, बाहेर खेळा. वहिनी, आपले जावई बापू विद्वान, प्रख्यात, मोलाचा सल्ला देतील होते. आपल्या यमीचे नशीब थोर म्हणून चांगली माणसे मिळाली होतीस. तिच्या नशिबाचे कसले गुणगान गाताय एवढे? इथे आपले नशीब फोडले त्यांनी, त्याचे काय? आता हे काय नवीन? यमुनेचा काय संबंध आपल्या कर्मकहाणीशी? उगाच आपला बादरायण संबंध जोडायचा म्हणजे काय? आणि काय गो सरस्वती, आज तुला दुसरे कोणी भेटले नाही वाटतं खापर फोडावयास? म्हटले काय चुकीचे बोलले हो मी? हातचा काळा दिवस दिसतोय ना, तो यमुना वंसनमुळेच. हो का सरस्वती? आजची ही वेळ आली आहे ना, ती आपल्या दादाचे डोके फिरले म्हणून. यमुनेचा यात सुद्धा एवढाही संबंध नाही हो. ती आहे लग्न करून तिच्या सासरी. तेच तर म्हणते मी,
यमुना वंसनचे लग्नच कारणीभूत आहे या सगळ्यास. आधी वय वाढेपर्यंत घरात बसवली आणि मग लग्नाची अशी काय घाई केली की काय विचारता. आणि त्यावेळी मोठ्या मामांजींना अगदी चलाकीने खड्यासारखे वगळले. अगो सरस्वती, तोच राग काढतायत ते आपल्यावर. मोठ्यांना त्यांचा मान दिला नाही तर ते बरे गप्प बसतील. म्हणूनच म्हणते या सगळ्याला कारणीभूत आहेत ना ते यमुना वंशच. सरस्वती तोंडावर. काय खोटं बोलते हो मी, खरं तेच बोलतेय. त्यांच्यामुळेच आज आपल्याला रस्त्यावर यावे लागले. माझ्या नारायणाला धुळीने भरलेल्या या शेत घरात राहावे लागते. मी तर म्हणते माझी हाय लागेल वंशांना. भरल्या घरातून रस्त्यावर येतील ते एक दिवस रस्त्यावर. काय बोलतेस? रमा, काय पाहिलेस तू नक्की? मला नीट सांग. मी जे सांगितले तेच. पण दुर्गा अक्का, सगुणाताई हसत का होत्या? त्यांना तर दुखलेच असेल ना. त्या दुखण्यानेच तर असे हसू येते आणि हसण्याने गुंगी येते. वाटते ही गुंगी कधी उतरूच नाही. दुर्गा अक्का, तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. गुंगी येते म्हणजे नेमके काय होते? म्हणजे रमे आज जा, आज जा. दुर्गे, आज तर हद्दच केलीस तू. अगो, नवरा बायकोच्या एकांतातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत तुला. अगो, आज गोष्टी ऐकतेस, उद्या तू. अगं, कुठे फेडशील ही पाप? कुठे फेडशील? नरकात कितपत पडायला लागेल. स्वतःच्या नावाला आता पट्टा लावून घेशीलच, वर रानड्यांच्याही नावाला लावशील. दुर्गे, अगो ही वाट निसरडी आहे. त्यावर जर पाऊल ठेवायला गेलीस तर हा म्हणतात गर्तेत गेलीस म्हणूनच समज. अगो, डोके भादरलेस, पण जर मन भादरले नाहीस तर या अशा इच्छांचे काहूर माजेल आणि स्वतः तर जाशीलच, आम्हाला घेऊन मरशील गो. दुर्गे, कित्येकदा तुला समजावले की नाही? समजावले की नाही? वेळ प्रसंगी जर ते लाकूडही लावले तू तरी काहीच उपयोग झाला नाही. अगो, हे असे मनात येणारे विचार स्वतःला संपवल्याशिवाय राहणार नाही गो. स्वतःला संपवल्याशिवाय राहणार नाही. दुर्गे, का गो अशी वागतेस? अशी वागतेस?
कितीदा समजवले तूच का अशी वागतेस का ग अशी वागतेस दुर्गे मला क्षमा कर बाळा मला क्षमा कर दुर्गा का विहिरीत पडली कशी सांगा ना ताई काय झाले होते झुले उंच